रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर पद्मभूषण कर्मवीर भीमराव पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करून मी माझ्या रोज प्रकल्पांतर्गत व्याख्यानाला सुरुवात करतोय। अज्ञानाच्या अमावस्या अंधाराला छेद घालून गोरगरिबांच्या घराच्या दारापर्यंत ज्ञानाची गंगा पोचवणारे कर्मवीर भीमराव पाटील यांच्या कृपाशीर्वादानं सुरू झालेल्या या रोज प्रकल्पा अंतर्गत सुरू असलेल्या विविध वर्गाच्या व्याख्यान मालेतील इयत्ता 12वी वाणिज्य वर्गासाठी विषय वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयातील प्रकरण दुसरे, की ज्या प्रकरणाचं नाव आहे व्यवस्थापनाची कार्ये। विद्यार्थी मित्रांनो, 12वे वाणिज्य या वर्गामध्ये शिकत असताना वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन या विषयामध्ये व्यवस्थापनाच्या संदर्भात आपण या अगोदर झालेल्या व्याख्यानामध्ये खूप काही माहिती शिकलेलो आहोत। व्यवस्थापन म्हणजे काय, व्यवस्थापनाचं स्वरूप नेमकं कशाला म्हणतात, व्यवस्थापन का महत्त्वाचं आहे, व्यवस्थापन नेमकं कोणत्या तत्वांनी युक्त आहे, व्यवस्थापनाची नेमकी कोणती तंत्र आहेत, याचा संपूर्ण अभ्यास आपण केल्यानंतर दुसरं प्रकरण आपण चर्चेला घेतलं आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये जी व्यवस्थापनाची विविध 6 कार्य आपण अभ्यासणार आहोत। त्या 6 कार्याचा अभ्यास करत असताना आपण व्यवस्थापनाचं पहिलं आणि महत्त्वपूर्ण कार्य म्हणजेच नियोजन करणं, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्लॅनिंग म्हणतो, याचा अभ्यास आपण यापूर्वीच्या व्याख्यानामध्ये केलेला आहे। व्यवस्थापनामध्ये जी विविध कार्य केली जातात त्या विविध 6 कार्यापैकी पहिलं नियोजन करणं हे महत्त्वपूर्ण कार्य विचारामध्ये घेतल्यानंतर आज आपण दुसरं महत्त्वपूर्ण कार्य संघटन करणं हे विचारामध्ये घेत आहोत। संघटन, त्याला इंग्रजीमध्ये ऑर्गनायझिंग म्हणतात। व्यवस्थापनाच्या विविध कार्यांचा अभ्यास करत असताना संघटन करणं हे दुसरं कार्य विचारामध्ये घेत असताना आपल्याला संघटनाचा अर्थ, संघटनाची व्याख्या आणि संघटनाचं महत्त्व विचारामध्ये घ्यायचं आहे। सर्वात प्रथम संघटन करणं म्हणजे नेमकं काय याचा अर्थ आपण जाणून घेणार आहोत। एखाद्या व्यवसाय संघटनेमध्ये असू द्या, एखाद्या शैक्षणिक संस्थेमध्ये असू द्या किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये संघटन करणं हे व्यवस्थापनाचं महत्त्वपूर्ण कार्य करणं म्हणजे नेमकं काय, तर त्या व्यवसाय संघटनेमध्ये जे नियोजन केलेलं आहे ते नियोजन प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी जी साधन सामग्री आवश्यक आहे ती साधन सामग्री गोळा करावी लागते। विविध प्रकारची साधन सामग्री गोळा करावी लागते। मनुष्यबळ असेल, पैसा असेल किंवा यंत्र सामग्री असेल, ही एका विशिष्ट ठिकाणी गोळा करावी लागते। विशिष्ट अशा प्रकारची साधन सामग्री एका विशिष्ट ठिकाणी गोळा केल्यानंतर व्यवसाय संघटनेनं, व्यवस्थापनानं आपली जी उद्दिष्ट ठरवलेली असतात ती उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जो मार्ग निश्चित केलेला असतो, ज्याला आपण आराखडा म्हणतो, तो आराखडा विचारामध्ये घ्यावा लागतो। व्यवसायाची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योग्य अशा प्रकारचा मार्ग निश्चित करणं, योग्य आराखडा तयार करणं म्हणजे संघटन करणं। व्यवसाय संघटनेनं ठरवलेल्या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं आणि ती अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असणारी विविध साधनं एका विशिष्ट ठिकाणी एकत्र आणणं म्हणजे संघटन करणं। विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही व्यवसाय संघटनेनं आपली ठरवलेली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी, ती उद्दिष्ट प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी एक विशिष्ट अशा प्रकारचा आराखडा तयार केलेला असतो आणि तो आराखडा विचारामध्ये घेऊन प्रत्यक्ष उद्दिष्ट पूर्ततेसाठी अंमलबजावणीच्या दृष्टीने प्रयत्न केला जात असतो। म्हणजे काय, तर व्यवसाय संघटनांनी ठरविलेली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे विविध घटक एका विशिष्ट ठिकाणी एकत्र आणणं म्हणजे संघटन करणं। हा झाला संघटनाचा साधा आणि सोपा अर्थ। आता आपण संघटनाची व्याख्या विचारामध्ये घेणार आहोत। व्यवस्थापन करत असताना व्यवस्थापन क्षेत्रातील विविध दिग्गज व्यक्तींनी व्यवस्थापनाच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत हे लक्षात घ्या। या व्याख्यापैकी
संघटनाच्या दोन महत्वपूर्ण व्याख्या आज आपण या ठिकाणी विचारामध्ये घेतोय. पहिली व्याख्या ज्या व्यवस्थापन तज्ञाने केलेली आहे त्याचं नाव आहे कुंठज आणि ओडोनेल. कुंठज आणि ओडोनेल या व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ञांनी संघटनाची व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या अशी आहे: व्यवसायाची उद्दिष्टे व योजना पूर्ण करण्यासाठी करावयाच्या कार्याचे विविध गट तयार करणं, त्या कार्याची जबाबदारी व्यवसायातील विविध विभागाकडे सोपवणं आणि त्या विविध विभागाला आवश्यक असणारी साधन सामग्री गोळा करणं म्हणजे संघटन करणं होय. पुन्हा नीट ऐका. कुंटस आणि ओडोनेल यांनी संघटन करणं याची जी व्याख्या केली ती व्याख्या अशी आहे: व्यवसायाची उद्दिष्टे व योजना पूर्ण करण्यासाठी करावयाची जी विविध कार्य आहेत त्या कार्याचे गट केले जातात. त्या कार्याचे विविध गट केल्यानंतर त्या कार्याची जबाबदारी विविध विभागाकडे सोपवली जाते. विविध विभागाकडे जबाबदारी सोपवल्यानंतर ती जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी साधनं एका विशिष्ट ठिकाणी एकत्र केली जातात, तेव्हा त्यास संघटन असे म्हणतात. दुसरी संघटनाची महत्वपूर्ण व्याख्या आहे थियो हायमेन नावाच्या व्यवस्थापन तज्ञाने केलेली. थियो हायमेन हा व्यवस्थापन तज्ञ संघटनाची व्याख्या करताना म्हणतो की एखाद्या संस्थेतील कार्याचे अर्थ जाणून त्याचे गट पाडणे, ते कार्य पार पाडण्यासाठी अधिकार देणं व अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारी साधन सामग्री एका विशिष्ट ठिकाणी गोळा करणं म्हणजे संघटन करणं होय. एखाद्या संस्थेतील, एखाद्या व्यवसाय संघटनेतील जे काही एकूण कार्य करावायचे असतात त्या कार्याचे विविध गट पाडले जातात. ते गट विविध विभागाकडे सोपवले जातात. विविध विभागाकडे ते सोपवल्यानंतर ती जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांना काही अधिकार दिले जातात आणि मग त्या अधिकाराचा वापर करून ते विभाग आपल्यावरती दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी साधन सामग्री गोळा करतात. हे लक्षात घ्या. म्हणजे काय तर एखादी व्यवसाय संघटना, एखादी संस्था किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये जी एकूण कामं करायची असतात त्या कामाचे विविध गट तयार करून विविध विभागाकडे सोपवायचे. दिलेलं काम पार पाडण्यासाठी आवश्यक असणारे अधिकार द्यायचे आणि त्या अधिकाराचा वापर करून दिलेलं कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी साधन सामग्री गोळा करायची म्हणजे संघटन करणं हे होय. लक्षात. सुरुवातीला संघटनाचा अर्थ आणि व्याख्या विचारामध्ये घेतल्यानंतर आता आपण हा भाग विचारामध्ये घेतोय की संघटन करणं हे जे कार्य आहे या कार्याचं महत्व तरी नेमकं काय. संघटन करत असताना संघटन कार्याचं महत्व नेमकं काय याचा विचार करत असताना प्रामुख्याने आपण 10 मुद्द्याचा विचार करणार आहोत. हे लक्षात घ्या. संघटन करत असताना संघटनाचं पहिलं महत्व काय असेल, पहिला मुद्दा कोणता असेल तर तो मुद्दा असा आहे: दैनंदिन कामकाज सुलभ होते. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही क्षेत्रामध्ये, कोणत्याही व्यवसायामध्ये काम करत असताना जे दैनंदिन कामकाज आहे, रोजच्या रोज करावं लागणार, ते काम जर सोपं करायचं असेल तर संघटन महत्वाचं आहे. लक्षात घ्या. जर संघटन नावाचं कार्य त्या ठिकाणी नसेल तर दैनंदिन कामकाज सोपं होऊ शकत नाही. कारण संघटनामध्ये करावयाची सर्व कार्य ओळखली जातात. संघटनामध्ये कोणती कार्य करावयाची आहेत याच्यावरती अगोदर विचार केला जातो. त्या सर्व कार्याचा एकत्रित विचार केला जातो आणि जी विविध कार्य करावी लागतात त्याचे वेगवेगळे गट तयार केले जातात. हे लक्षात घ्या. वेगवेगळ्या गटामध्ये त्याची विभागणी केली जाते. करावयाच्या कामाचे वेगवेगळे गट केले की ते काम विविध कर्मचाऱ्यांमध्ये वाटून दिलं जातं. कर्मचाऱ्याची असणारी क्षमता, कर्मचाऱ्याची असणारी शैक्षणिक पात्रता, कर्मचाऱ्याला दिला जाणारा पगार, कर्मचाऱ्याकडे असणारी कौशल्य विचारामध्ये घेऊन कर्मचाऱ्यांना काम वाटून दिलं जातं
त्यामुळे तो कर्मचारी ते काम काळजीपूर्वक करतो आणि आवडीनं करतो हे लक्षात घ्या. कर्मचाऱ्यांना कामाचं वाटप केल्यामुळं त्याच्या आवडीनुसार त्याला ते काम करता येतं आणि पर्यायाने त्याची कार्यक्षमता वाढवून उत्पादनामध्ये वाढ होत असते. जेव्हा कर्मचाऱ्यांना त्याच्या कृतीनुसार, क्षमतेनुसार, पात्रतेनुसार काम दिलं जातं, तेव्हा ते काम करण्यासाठी जी साधन सामग्री उपयोगात आणली जाते त्या साधन सामग्रीचा अपव्यय होत नाही लक्षात घ्या. म्हणजे ती साधन सामग्री वाया जात नाही, त्याचा पुरेपूर वापर होतो. म्हणजे काय तर संघटन हे कार्य कोणत्याही क्षेत्रामध्ये आपलं दैनंदिन कामकाज करण्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. दैनंदिन कामकाज सुलभ करण्यासाठी संघटन महत्वाचं आहे. संघटनाचं महत्व विशद करणारा दुसरा महत्वपूर्ण मुद्दा आहे विशेषीकरण घडून येतं. आपण हेनरी फॅलने सांगितलेल्या व्यवस्थापन तत्वांचा पहिल्या प्रकरणामध्ये विचार जेव्हा केला तेव्हा विशेषीकरणाचं तत्व विचारामध्ये घेतलेलं आहे लक्षात घ्या. विशेषीकरण घडून येण्यासाठी संघटन महत्वाचं आहे. म्हणजे काय तर कोणत्याही क्षेत्रामध्ये, कोणत्याही व्यवसायामध्ये कामाची विभागणी होणं अतिशय महत्वाचं असतं. सर्वच्या सर्व कामं एकाच व्यक्तीनं करणं याच्यामध्ये अभिप्रेत नाही. व्यवसायामध्ये असणारी विविध कामं ही वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांना वाटून द्यावीत, त्याला म्हटलेलं आहे विशेषीकरण होणं. कर्मचाऱ्यांच्या कृतीनुसार कामाचं वाटप करणं, कर्मचाऱ्यांच्या क्षमतेनुसार कामाचं वाटप करणं, कर्मचाऱ्यांची आवड विचारामध्ये घेऊन कामाचं वाटप करणं म्हणजे विशेषीकरण होय. नेमकं हेच संघटनामध्ये होतं. विविध कर्मचाऱ्यांना त्याच्या कृतीनुसार काम वाटून दिलं जातं. कर्मचाऱ्यांना आपली जबाबदारी निश्चित होते, विविध विभागाच्या जबाबदाऱ्या निश्चित होतात आणि साहजिकच प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या कृतीनुसार, क्षमतेनुसार, आवडीनुसार काम मिळतं आणि तो स्वतःचं काम जास्त प्रेरणेनं करतो आणि विशेषीकरण घडून येतं आणि त्या व्यवसाय संघटनेमध्ये एकूण कार्यक्षमता वाढते हे लक्षात घ्या. आणि म्हणून संघटनामुळं विशेषीकरण घडून येतं. जर विशेषीकरण घडून यायचं असेल तर संघटन महत्वाचं आहे लक्षात घ्या. संघटनाच्या महत्वाच्या अनुषंगाने तिसरा मुद्दा महत्वाचा आहे, तो असा आहे कामाची निश्चिती होते लक्षात घ्या. कोणत्याही व्यवसाय संघटनेमध्ये काम करत असताना काम निश्चित होणं फार महत्वाचं आहे. विशेषीकरणामुळे प्रत्येक व्यक्तीला आपलं काम काय हे समजतं. व्यवसायामध्ये किती कर्मचारी हवे आहेत याची संख्या कळते. व्यवसाय संघटनेमध्ये एकूण कामं कोणती आहेत हे कळतं आणि व्यवसाय संघटनेमध्ये एकूण कामाचा विचार करून किती कर्मचारी आपल्याला कामावरती नेमावे लागतील हे समजतं. त्याचाच परिणाम म्हणून योग्य ठिकाणी योग्य कर्मचारी निवडले जातात. योग्य पदावर योग्य व्यक्तीची निवड होते. योग्य पदावर योग्य व्यक्तीची निवड होते म्हणजे पात्रता आणि कौशल्यानुसार प्रत्येकाला काम दिलं जातं. प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या कामाचं स्वरूप कळतं. प्रत्येकाला आपली भूमिका काय हे स्पष्ट होते आणि म्हणून प्रत्येक कर्मचारी आपल्याला दिलेलं काम तळमळीनं प्रामाणिकपणे करतात, कारण त्या कर्मचाऱ्याला आपली जबाबदारी निश्चित झालेली असते लक्षात घ्या. कोणताही घटक आपली जबाबदारी निश्चित झाल्याशिवाय पूर्ण क्षमतेनं काम करू शकत नसतो हे लक्षात घ्या. आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी संघटना आहे त्या त्या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीच्या कामाची निश्चिती होत असते लक्षात घ्या. म्हणून कामाची निश्चिती करायची असेल तर संघटन महत्वाचं आहे लक्षात घ्या. व्यवस्थापनाच्या विविध कार्यापैकी हे दुसरं कार्य संघटन विचारामध्ये घेताना, संघटनाचं महत्व विशद करताना चौथा महत्वपूर्ण मुद्दा आपण विचारामध्ये घेतोय तो असा आहे अधिकार व जबाबदारी स्पष्ट होते. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापनाच्या अनुषंगानं संघटन हे कार्य विचारामध्ये घेताना अधिकार आणि जबाबदारी हे दोन पैलू अतिशय महत्वाचे आहेत हे लक्षात घ्या. कोणत्याही व्यवसाय संघटनेमध्ये किती कर्मचारी आवश्यक आहेत, कोणत्याही व्यवसाय संघटनेमध्ये किती कर्मचारी नेमले पाहिजेत, त्या कर्मचाऱ्यांना कोणतं काम दिलं पाहिजे हे व्यवस्थापकावरती अवलंबून असते लक्षात.
व्यवस्थापकाची भूमिका अतिशय महत्वाची असते. व्यवस्थापक सर्व कर्मचाऱ्याकडून काम करून घेत असतो, हे लक्षात घ्या. व्यवस्थापक उच्च व्यवस्थापन, मध्यम आणि कनिष्ठ व्यवस्थापनामध्ये जे विविध घटक काम करतात त्या घटकांना काम वाटून देत असतो. म्हणजेच व्यवस्थापनाच्या विविध स्तरावरती काम करणाऱ्या सर्व घटकांना आपली जबाबदारी काय आहे हे व्यवस्थापकाकडून कळतंय, लक्षात घ्या. व्यवस्थापकांना प्रत्येकाला काम वाटून दिलेलं असतं. काम वाटून दिलं की त्या कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित होते. जेव्हा त्या कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित होते तेव्हा ती जबाबदारी त्याला पार पाडण्यासाठी काही अधिकार द्यावे लागत असतात, हे लक्षात घ्या. दिलेलं काम कार्यक्षमतेनं, पूर्ण कार्यक्षमतेनं, प्रामाणिकपणे करण्यासाठी त्याला काही अधिकार द्यावे लागतात. म्हणजे कर्मचाऱ्याला कामाचं वाटप करून जबाबदारी निश्चित करायची, दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी काही अधिकार द्यायचे. म्हणजेच अधिकार आणि जबाबदारी याच्यामध्ये ताळमेळ साधला जातोय, लक्षात घ्या. जेवढी जबाबदारी तेवढेच अधिकार दिले जातात. जेवढी जबाबदारी तेवढेच अधिकार दिले जातात. ज्यादा अधिकार दिले तर अधिकाराचा गैरवापर होण्याची शक्यता असते. आणि म्हणून संघटन या कार्यामुळे कर्मचाऱ्याच्या जबाबदारीमध्ये आणि अधिकारामध्ये समतोल साधला जातो आणि त्याचा एकूण परिणाम म्हणून कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढते, त्याच्या कामाची परिणामकारकता वाढते आणि त्या व्यवसाय संघटनेतील एकूण उत्पादकता वाढते, हे लक्षात घ्या. व्यवसाय संघटनेची एकूण उत्पादकता वाढवायची असेल तर अधिकार आणि जबाबदारीमध्ये समतोल असावा आणि हा समतोल केवळ आणि केवळ संघटन या कार्यामुळे शक्य असतो आणि म्हणून संघटन महत्वाचं आहे, लक्षात घ्या. संघटन या कार्यामधील महत्वाचा मुद्दा पाचवा कोणता असेल तर तो मुद्दा असा आहे, संघटनामुळे समन्वय निर्माण होतोय, लक्षात घ्या. विविध कार्यांचा विचार करत असताना छोट्या मोठ्या व्यवसाय संघटना आपल्याला विचारामध्ये घ्याव्या लागतात. काही व्यवसाय संघटना ह्या छोट्या असतात तर काही व्यवसाय संघटना ह्या मोठ्या असतात, हे लक्षात. छोट्या व्यवसाय संघटनामध्ये जी विविध कार्य केली जातात ती बहुतांश वेळा व्यवस्थापकाकडे केंद्रीभूत झालेली असतात. पण मोठ्या व्यवसाय संघटना असतील तर त्या व्यवसाय संघटनेमध्ये अनेक विभाग असतात, हे लक्षात घ्या. मोठ्या व्यवसाय संघटनेमध्ये स्वतंत्र विभाग असतात. व्यवसायाच्या विविध विभागामध्ये विविध कार्य चालत असतात. व्यवसायाच्या विविध विभागामध्ये वेगवेगळे कर्मचारी काम करतात. व्यवसायाच्या विविध विभागामध्ये विविध पदावरती प्रमुख काम करणारे व्यक्ती वेगळे असतात तर त्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी वेगळे असतात, हे लक्षात घ्या. विविध विभागाच्या प्रमुखामध्ये आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यामध्ये सहकार्याची भूमिका असली पाहिजे, एकमेकाला मदत करण्याची प्रवृत्ती असली पाहिजे, लक्षात घ्या. विविध विभाग आणि कर्मचाऱ्यामध्ये एकमेकांना मदत करण्याची भूमिका केवळ आणि केवळ संघटनामुळे शक्य आहे, लक्षात घ्या. एक विभाग दुसऱ्या विभागाशी जोडलेला असतो, दुसरा विभाग तिसऱ्या विभागाशी जोडलेला असतो. प्रत्येक विभागाचं कार्य दुसऱ्या विभागावरती अवलंबून असते, लक्षात घ्या. आणि म्हणून अशा वेळी व्यवसाय संघटनेला आपली स्वतःची उद्दिष्ट पूर्ण करायची असतील तर सर्व विभागामध्ये समतोल साधून विशिष्ट समन्वय साधावा लागतो. प्रत्येक विभागाच्या कार्यामध्ये ताळमेळ ठेवावा लागतो आणि म्हणून व्यवसायाच्या सर्व कार्यात समन्वय आणायचा असेल तर संघटन अतिशय महत्वाचं आहे, लक्षात घ्या. संघटनाचं 6वं महत्वपूर्ण कार्य आहे ते असं आहे, प्रभावी प्रशासनास मदत करणं. कोणत्याही क्षेत्रामध्ये संघटनामुळं प्रभावी प्रशासन करण्यासाठी मदत होते, हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, व्यवसाय संघटनामध्ये असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये अनेक विभाग असतात. प्रत्येक विभागाला एक प्रमुख अधिकारी असतो. प्रत्येक अधिकारी व्यक्तीची स्वतःची भूमिका ही ठरलेली असते की कोणत्या अधिकाऱ्यानं नेमकं काय करायचं, कोणत्या अधिकाऱ्यानं कोणती कामे करायची आहेत, ती कामे पार पाडण्यासाठी त्याला कोणते अधिकार दिलेले आहेत, त्याच्यावरती सोपवलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी त्याला कोणते अधिकार आणि किती अधिकार दिले पाहिजेत हे संघटनामुळे समजते, लक्षात घ्या.
योग्य ठिकाणी योग्य व्यक्ती निवडली जाते, योग्य व्यक्तीला योग्य पगार दिला जातो, योग्य व्यक्तीला योग्य काम दिलं जातं, योग्य व्यक्तीस योग्य काम मिळाल्यामुळं त्या कामाला चांगल्या पद्धतीने न्याय देता येतो. प्रत्येक कर्मचारी कार्यक्षमतेने काम करतो आणि जेव्हा विविध विभागातील कर्मचारी कार्यक्षमतेने काम करतात तेव्हा त्याचा एकूण परिणाम त्या व्यवसाय संघटनेमधील प्रशासन हे प्रभावी प्रशासन म्हणून ओळखलं जाते. लक्षात घ्या, उत्कृष्ट किंवा आदर्श प्रशासन करायचं असेल तर संघटनाचं महत्व अतिशय आहे. लक्षात घ्या, संघटन हे उत्कृष्ट प्रशासनासाठी गरजेचं आहे. संघटनाचं महत्व विशद करणारा 7वा मुद्दा, व्यवसायाची वाढ व विकास करण्यासाठी संघटन महत्वाचं आहे. लक्षात घ्या, कोणतीही व्यवसाय संघटना सुरू केल्यानंतर आहे त्याच अवस्थेत कित्येक दिवस राहून चालत नाही. लक्षात घ्या, कोणतीही व्यवसाय संघटना सुरू केल्यानंतर काही विशिष्ट कालावधी गेल्यानंतर ती व्यवसाय संघटना वाढावी, विकसित व्हावी, मोठी व्हावी, नावारूपाला यावी, समाजामध्ये त्या व्यवसाय संघटनेचे एक वेगळं स्थान निर्माण व्हावं, ही व्यवसाय संघटना सुरू करणाऱ्या व्यक्तीची भूमिका असते. लक्षात घ्या, आणि म्हणून संघटन जर असेल तर व्यवसायाची वाढ आणि विकास होतो. उत्कृष्ट संघटन असेल तर कोणतीही व्यवसाय संघटना ही नावारूपाला येतेच, हे लक्षात घ्या. कारण प्रभावी संघटनामुळं प्रत्येक कर्मचाऱ्याला आपली जबाबदारी समजते. प्रभावी संघटनामुळं प्रत्येक कर्मचाऱ्याला आपली भूमिका समजते. प्रभावी संघटनामुळं व्यवसायाच्या विविध विभागामध्ये समन्वय साधला जातो. प्रभावी संघटनामुळेच व्यवसायामध्ये केल्या जाणाऱ्या सर्वच कार्यावरती नियंत्रण ठेवलं जातं आणि त्याचाच परिणाम म्हणून सर्वच कर्मचाऱ्याची कार्यक्षमता वाढते. लक्षात घ्या, व्यवसायातील कोणताही घटक, कोणताही कर्मचारी आपलं काम कार्यक्षमतेने जेव्हा करत असतो तेव्हा त्या व्यवसायाच्या एकूण उत्पादनामध्ये वाढ होतो आणि जेव्हा व्यवसायाच्या एकूण उत्पादनामध्ये वाढ होते तेव्हा त्या व्यवसाय संघटनेला नफा होतो. ती व्यवसाय संघटना विकासाच्या दृष्टीने निघालेली असते. ती व्यवसाय संघटना आपलं उद्दिष्ट पूर्ण करून व्यवसाय वाढीच्या दिशेने प्रगती करत असते. लक्षात घ्या, आणि म्हणून व्यवसायाची वाढ आणि विकास करायचा असेल तर संघटन महत्वाचं आहे, हे लक्षात घ्या. संघटन कार्याचं महत्व विशद करणारा 8वा मुद्दा आहे, सुरक्षिततेची भावना निर्माण होते. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही ठिकाणी काम करत असताना प्रत्येक कर्मचाऱ्याच्या स्वतःच्या काही अपेक्षा असतात. ज्या व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचारी काम करतात त्या व्यवसाय संघटनेकडून कर्मचाऱ्यांच्या काही अपेक्षा असतात. ज्या व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचारी काम करतात त्या व्यवसाय संघटनेबद्दल कर्मचाऱ्याच्या मनामध्ये आपुलकीची भावना असावी लागते. कारण व्यवसाय संघटनेमध्ये व्यवस्थापन करत असताना संघटन कार्य जर केलं जात असेल तर त्या ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्याला आपलं स्वतःचं काम सहज समजतं. आपलं स्वतःचं काम काय आहे हे कर्मचाऱ्याला समजलं की ते कर्मचारी आपलं काम चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजेच प्रत्येक कर्मचाऱ्याला स्वतःची कार्य समजतात. जेव्हा कर्मचाऱ्याला आपलं स्वतःचं कार्य कोणतं आहे, आपण काय करावायचं हे समजतात, तेव्हा त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्याची जबाबदारी निश्चित झालेली असते. कर्मचाऱ्यांना जेव्हा जबाबदारी निश्चित करून दिली जाते तेव्हा त्या कर्मचाऱ्याला त्याच्या आवडीनुसार काम दिलं जातं. त्यामुळे त्याला दिलेलं काम तो कर्मचारी आनंदाने आणि आवडीनं करत असतो, हे लक्षात घ्या. जेव्हा कर्मचाऱ्याला एखादं काम त्याच्या कौशल्यानुसार, आवडीनुसार मिळतं तेव्हा तो मानसिक दृष्ट्या समाधानी राहतो आणि त्या कर्मचाऱ्याच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. लक्षात घ्या, म्हणजे काय तर कोणत्याही क्षेत्रामध्ये व्यवस्थापन करत असताना संघटनाचं कार्य असल्यामुळं प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास मदत होते, हे लक्षात घ्या. 9वा महत्वाचा मुद्दा आहे, नवीन उपक्रमास वाव मिळतो.
विद्यार्थी मित्रांनो, संघटनाचं महत्व विचारामध्ये घेताना आपण वाढ आणि विकास ही विचारामध्ये घेतला. कोणताही कर्मचारी जेव्हा व्यवसाय संघटनेमध्ये काम करत असतो तेव्हा त्या कर्मचाऱ्याची भूमिका फार महत्वाची असते. लक्षात की आपण या व्यवसाय संघटनेचे घटक आहोत. या व्यवसाय संघटनेच्या वाढीसाठी, विकासासाठी आपण एक महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावणार आहोत, हा विचार त्या कर्मचाऱ्याच्या मनामध्ये असावा लागतो. कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाच्या प्रक्रियेमध्ये सामावून घ्यावं लागतं. कर्मचाऱ्याची मतं जाणून घ्यावी लागतात. कारण व्यवसाय संघटनेमध्ये काम करत असताना कर्मचाऱ्यांच्या नवनवीन कल्पना काय असू शकतात हे लक्षात घ्या. कर्मचाऱ्याकडे असणाऱ्या नवनवीन कल्पनांचा व्यवस्थापनाने स्वीकार केला पाहिजे. कर्मचारी जी विशेष कौशल्य वापरून आपलं काम करतायत ती कौशल्य विचारामध्ये घेतली पाहिजेत. कर्मचाऱ्याकडे असणारं नवीन तंत्रज्ञान कोणत्या पद्धतीने व्यवसायाच्या विकासासाठी उपयोगाचं आहे हे जाणून घेतलं पाहिजे. लक्षात घ्या. म्हणजे काय तर संघटन कार्यामुळं कर्मचाऱ्यांच्या नवनवीन तंत्राला, कौशल्याला वाव मिळत असतोय. लक्षात घ्या. कर्मचाऱ्याकडे असणाऱ्या विशिष्ट नवीन कल्पनांचा स्वीकार व्यवस्थापनानं करावा आणि नेमकं हेच संघटनामुळे शक्य आहे. लक्षात घ्या. व्यवस्थापन करत असताना संघटनामुळे नवीन उपक्रम राबविण्यास वाव मिळतो आणि त्याचाच परिणाम म्हणून व्यवसाय संघटनेचा विकास होत असतोय. लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा संघटनाचा कोणता असेल तर तो आहे साधन सामग्रीचा पर्याप्त वापर. सुरुवातीलाच आपण या बाबी विचारामध्ये घेतल्या की व्यवसाय संघटना पहिल्यांदा आपली उद्दिष्टे निश्चित करत असते. व्यवसाय संघटनेनं आपली उद्दिष्टे निश्चित केली की त्या उद्दिष्ट पूर्ततेच्या दिशेने वाटचाल चालू झालेली असते. लक्षात घ्या. आणि कोणत्याही व्यवसायाची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी साधन सामग्री महत्वाची असते. लक्षात घ्या. व्यवसाय संघटनेच्या उद्दिष्ट पूर्ततेसाठी उपलब्ध असणारी साधन सामग्री एका विशिष्ट ठिकाणी जेव्हा गोळा केली जाते, एकत्र आणली जाते, तेव्हा त्या साधन सामग्रीचा व्यवसायासाठी पुरेपूर, पर्यायी आणि पर्याप्त वापर होणं गरजेचं असतंय. लक्षात घ्या. कर्मचाऱ्यांना काम तर वाटून दिलं जातं. काम वाटून देताना त्याची कुवत किंवा कौशल्य तर विचारामध्ये घेतली जातातच. प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या आवडीनुसार काम तर दिलं जातच आणि जेव्हा त्याच्या आवडीनुसार त्याला ते काम मिळतं तेव्हा ते कर्मचारी त्यांना उपलब्ध करून दिलेली साधन सामग्री आहे ही साधन सामग्री वापरून उद्दिष्ट पूर्ततेसाठी प्रयत्न करत असतात. हे लक्षात घ्या. उपलब्ध असलेल्या साधन सामग्रीचा अपव्यय होऊ द्यायचा नसेल, साधन सामग्रीचा त्या ठिकाणी योग्य वापर करावायचा असेल, पर्यायी वापर करायचा असेल तर संघटन अतिशय महत्वाचं आहे. हे लक्षात घ्या. साधन सामग्रीचा जर अपव्यय झाला नाही तर खर्च कमी येतो आणि पर्यायानं नफा जास्त होतोय. लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही व्यवसाय संघटनेमध्ये असू द्या किंवा इतर क्षेत्रामध्ये असू द्या, जी विविध कार्य व्यवस्थापन करताना केली जातात त्या कार्यापैकी हे दुसरं संघटन करणं हे कार्य विचारामध्ये घेत असताना संघटनाचा अर्थ, व्याख्या आणि महत्व याचा आपण विचार केला. संघटनाचं महत्व विचारामध्ये घेताना दैनंदिन कामकाज सुलभ होतं याचाही आपण विचार केला. विशेषीकरण घडून येतं म्हणून संघटन महत्वाचं आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कामाची निश्चिती होते म्हणून संघटन महत्वाचं आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याची जबाबदारी आणि अधिकार स्पष्ट होतात म्हणून संघटन महत्वाचं आहे. प्रत्येक व्यवसायामध्ये जे विविध विभाग आहेत त्याच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी संघटन महत्वाचं आहे. व्यवसाय संघटनेमध्ये प्रभावी प्रशासन करण्यासाठी संघटन महत्वाचं आहे. व्यवसायाचा वाढ, विकास आणि विविधतेसाठी संघटन महत्वाचं आहे. व्यवसायामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी संघटन महत्वाचं आहे. व्यवसायामध्ये नवनवीन उपक्रम राबवण्यासाठी संघटन महत्वाचं आहे आणि उपलब्ध साधन सामग्रीचा म्हणजे साधनांचा पुरेपूर वापर करण्यासाठी संघटन महत्वाचं आहे. अशा एकूण 10 मुद्द्यांचा आपण विचार केला.
इयत्ता 12वीच्या बोर्ड परीक्षेला जो 8वा प्रश्न आपल्या या वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो, त्याच्यामध्ये संघटन म्हणजे काय आणि संघटनाचं महत्व स्पष्ट करा असा जर प्रश्न विचारला गेला तर त्या ठिकाणी आपल्याला व्याख्या, अर्थ हे 2 मार्कासाठी आणि हे संघटनाचं महत्व याचे हे जे 10 मुद्दे आहेत हे 6 मार्कासाठी विचारले जातात. ज्यावेळेस असा प्रश्न येईल त्यावेळेस संघटनाच्या बाबतीत आपल्याला किमान 8 मुद्दे तरी त्या ठिकाणी स्पष्ट करता आले पाहिजेत. व्यवस्थापनाची विविध कार्ये आणि त्या कार्यापैकी हे दुसरं कार्य जे आहे संघटन करणं, या कार्यावरती आज आपण चर्चा केलेली आहे. आज या ठिकाणी आपण थांबतोय. जय हिंद, जय कर्मवीर.